नमस्कार सगळ्यांना. तर ई-श्रम कार्ड योजनेमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. काय आहे शासनाचा निर्णय तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच तुम्हाला महिन्याला मिळणार 30,000 रुपये. तर तो कसा मिळणार आहेत, तसं अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आणि त्याची पात्रता काय असणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पाहूयात आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती. ई-श्रम कार्ड पेन्शन योजना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये. असा करा अर्ज. तर तुम्हाला ई-श्रम कार्ड योजनेमध्ये 3,000 रुपये मिळणार आहेत महिन्याला. ठीक आहे. तर आता आपण बघूयात ही नक्की काय योजना आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. ई-श्रम पेन्शन योजना ही असंघटित कामगारांसाठी, ज्यामध्ये बांधकाम साईटवर काम करणारे, शेतीशी संबंधित काम करणारे मजूर, रस्त्यावर विक्री करणारे बांधव, चामडे, हातमाग, भोजन बनवणारे, ऑटो, ओला, उबेर, चिंध्या उचलणारे, सुतार व मच्छीमार इत्यादी कामगारांना मिळेल. म्हणजे बघा, ही फक्त याच लोकांसाठी आहे जे बांधकाम साईटवर काम करतात, जे विक्रेता आहेत, आपल्या रस्त्यावर विक्री करणारे, शेतीशी संबंधित जे काम करणारे मजूर आहेत, तसेच भोजन बनवणारे असतील, ऑटो, ओला, उबरवाले असतील किंवा सुतार व मच्छीमार, हे जे कामगार आहेत त्यांनाच फक्त ही योजना लागू होणार आहे. ठीक आहे. ही पेन्शन योजना ऐच्छिक व अंशदायी आहे. यासाठी कामगारांना वयानुसार मासिक योगदान ₹55 ते 200 पर्यंत जमा करावे लागतात. ह्या योजनेसाठी 50% रक्कम ही कामगारांना देय आहे. बाकीची उर्वरित रक्कम ही केंद्र सरकारद्वारे दिली जाईल. अशा प्रकारे ही योजना आहे. पहा, ई श्रम कार्डमध्ये तुम्हाला वयानुसार 55 ते 200 मासिक योगदान करावं लागणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त एवढंच द्यायचं आणि महिन्याला तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. तर पाहूयात आपण काय आहे याचं स्वरूप. ई-श्रम कार्ड पेन्शन योजना ही ऐच्छिक व अंशदायी योजना आहे. लाभार्थीला वयानुसार मासिक योगदान ₹55 ते 200 रुपयेपर्यंत जमा करायचे आहेत. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी 50% रक्कम ही लाभार्थीला देय आहे. उर्वरित 50% केंद्र सरकारद्वारे दिली जाईल. ही योजना ऐच्छिक आहे. आपल्याला वाटलं तर आपण अर्ज करू शकता. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी आपल्याला अगोदर 50% रक्कम भरायची आहे व त्यानंतर केंद्र सरकारद्वारे 50% असे आपल्याला 60 वर्षानंतर प्रतिमाहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजे 60 वर्षांच्या वर लोकांसाठी ही योजना आहे किंवा 60 वर्षाच्या वर झाल्यावर तुम्हाला त्याची पेन्शन 3,000 रुपये पेन्शन चालू होणार आहे. तर पाहूयात आपण पात्रता वगैरे काय असणार आहे, तसेच काय लागणार आहे यासाठी. तर पात्रता बघा काय, अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. अर्जदाराने नोंदणी करणे आवश्यक आहे. मासिक उत्पन्न 15,000 पर्यंत हवं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मासिक उत्पन्न पण 15,000 हवं आहे. अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. वय 18 ते 40च्या आतमध्ये असले पाहिजे. ई-श्रम कार्ड पेन्शन योजना असंघटित कामगारांसाठी आहे. यामध्ये रस्त्यावर विक्री करणारे बांधव, शेतीशी संबंधित व्यवसाय करणारे, बांधकाम साईटवर काम करणारे, चामडे, हातमाग, रिक्षा, ओला, उबेर, मिड डे मिल, संध्या, चिंध्या उचलणारे, सुतार व मच्छीमार सर्व छोटे मोठे असंघटित कामगार या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे जर तुमचं वय 18 ते 40मध्ये असेल तर तुम्ही ई-श्रम कार्ड योजनेस अर्ज करू शकता. अर्जदाराने नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचं मासिक उत्पन्न किंवा त्याचं जे महिन्याला तुमचा पगार आहे तो 15,000 असला पाहिजे. तसेच तुम्हाला यातला 50% म्हणजे तुम्हाला वयानुसार तुमच्या 55 ते 200 रुपये आधी महिन्याला स्वतःकडून द्यावे लागणार आहेत. आणि मग 60 वर्षानंतर तुम्हाला त्याचं मासिक दर महिन्याला 3,000 रुपये त्याचे मिळणार आहेत. तर बघा कागदपत्रे काय लागणार त्यासाठी आपल्याला. आधार कार्ड लागणार तुमचं, ई-श्रम कार्ड, रेशन कार्ड, तसेच बँकचं पासबुक आणि बँक खाता आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. आता बघा कोणती योजना असेल तरी हे कंपल्सरी झालेलं आहे की तुमचं आधार कार्ड त्या बँकेला लिंक असणं पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल आता सध्या, तर तुम्ही लिंक करून ठेवा. कारण भविष्यात कुठली पण योजना जर आली, तुम्हाला जर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधार कार्ड लिंक करून ठेवा. तुमच्या बँक खात्याला आत्ताच लिंक करून ठेवा. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला काही अडचण येणार नाही कुठल्याही योजनेला अप्लाय करण्यासाठी. 2 पासपोर्ट साईज फोटो, मतदान कार्ड लागणार आहे तुमचा, मोबाईल क्रमांक आणि नमुना अर्ज. ठीक आहे. एवढे सगळे कागदपत्र तुम्हाला ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी लागणार आहेत. तर पाहूयात आपण काय फायदे होणार तुम्हाला योजनेचे. लाभार्थीचं वय 60 वर्ष पूर्ण झाल्यावर लाभार्थीला मासिक 3,000 रुपये पेन्शन दिले जाईल. ठीक आहे. तुम्हाला 18 ते 40 वयोगटामध्ये आधी फक्त त्याचं तुम्हाला पैसे भरायचे महिन्याला, ते खूप कमी अमाऊंट आहे ती. 22 ते 200 रुपये. ठीक आहे. 55 ते 200 रुपये असे आहेत. त्यामुळे तुमचं वयानुसार असणार ते तुम्हाला भरावे लागतील. आणि नंतर तुम्हाला बघा 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला 3,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. म्हणजे आता फक्त गुंतवणूक खूप थोडी करायची तुम्हाला महिन्याला, पण 60 नंतर तुम्हाला पेन्शन 3,000 चालू होणार आहे डायरेक्ट.
लाभार्थीच्या मृत्यूनंतर जोडीदार 50% मासिक पेन्शनसाठी पात्र राहतात. ठीक आहे. हे पण महत्त्वाचं आहे. जर जोडीदारापैकी कोणाचा एकाचा मृत्यू झाला तर आणि जो लाभार्थी असेल, जो मृत्यू झालेला व्यक्ती आहे, तो लाभार्थी असेल तर त्याच्या जोडीदाराला पण त्याचा 50% मासिक पेन्शन मिळेल. म्हणजे ₹1,500 त्याला मिळते जोडीदाराला. हे पण महत्त्वाचा, याचा खूप महत्त्वाचा फायदा आहे. जर पती आणि पत्नी हे दोघेही या योजनेमध्ये सामील झाले तर त्यांना संयुक्त मासिक पेन्शन ही ₹6,000 दिले जातील. म्हणजे जर पती-पत्नींनी जरी अप्लाय केलं तर त्यांना महिन्याला ₹6,000 मिळणार आहेत. ठीक आहे. तर हे आहेत फायदे. खूप महत्त्वाचे आहे हे आणि खूप फायदेशीर योजना ठरलेली आहे ही. तुम्ही लगेच जाऊन अप्लाय करा. तुम्हाला आत्ता फक्त इन्व्हेस्ट करायची फक्त गरज आहे. पण 55 ते ₹200 त्याच्यावर नाही आणि नंतर तुम्हाला बघा ₹3,000 मिळणार डायरेक्ट महिन्याला. त्यामुळे आत्ता थोडी गुंतवणूक केली तर तुम्हाला 60च्या नंतर काही करायची गरज लागणार नाही. तुम्हाला घरी बसून महिना ₹3,000 मिळणार आहे. महत्त्वाची आहे योजना खूप. तुम्ही नक्की अप्लाय करा आणि काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.